लग्न ठरलं, मंगळसूत्र बांधलं आणि अवघ्या 3 तासात नवरीच घरातून पळून गेली. सोबत घेऊन 2 लाख रुपये. हा सिनेमा नाही, ही बीड जिल्ह्यात घडलेली खरी घटना आहे. अंबाजोगाई तालुका, मराठवाड्याचा एक साधा शांत भाग. पहाटे बैलगाड्यांचा आवाज, दुपारी निर्मनुष्य रस्ते आणि संध्याकाळी देवळातून घुमणारी आरती. या शांत गावात राहत होता सूरज. वय अवघं 36 वर्ष. दिसायला साधा बोळा, शरीराने कणखर नसला तरी मनाने मात्र जबरदस्त विश्वासू. संध्याकाळ झाली की आईबापांसमोर हेच त्याचं साधंसुधं जगणं. पण या सगळ्या धावपळीतही त्याच्या मनात एकच अपूर्ण इच्छा होती, लग्न व्हावं, घरात सून यावी, आईवडिलांसाठी एक आधार मिळावा. पण काळ जात होता. गावातली सगळी पोरं लग्न करून संसार थाटून बसली होती. सूरजचं काही जमत नव्हतं. काम साधं, पैसा कमी. जिथं स्थळ पाहायला जायचं तिथं अपेक्षा मोठ्या. हळूहळू त्याची उमेद सुटत चालली होती. आई मात्र रोज देवाला सांगायची, देवा, माझ्या लेकराचं लग्न लाव. 1 डिसेंबरला सकाळी साधारण 11 वाजता सूरजच्या फोनवर अनोळखी कॉल आला. दुसऱ्या बाजूला आवाज होता, मी प्रल्हाद बोलतोय, संभाजीनगरहून. तुमच्यासाठी छान मुलगी आहे, लग्न जमवून देतो. सूरज एका क्षणात सावध झाला. त्याला अनेक दलाल भेटले होते, अनेक फोन आले होते आणि सगळेच खोटे निघाले होते. पण या एजंटचं बोलणं वेगळं वाटलं. आत्मविश्वास, तपशील आणि खात्री. दुसऱ्या दिवशीच मुलगी दाखवत असं सांगून त्याने 10,000 रुपये पाठवायला सांगितले. सूरजने अनेक विचारानंतर आईच्या आग्रहामुळे पैसे पाठवले. 2 दिवसात सूरज संभाजीनगरला गेला. एका लॉजमध्ये मुलगी आणि तिच्या तथाकथित नातेवाईकांची भेट झाली. मुलीचं नाव सांगितलं, प्रीती राऊत. साडी नीट नेसलेली, शांत स्वभावाची, नजर खाली घातलेली. साथीत तिची मावशी सविता आणि नातेवाईक माया राऊत. सगळे मिळून जण खूपच चांगली माणसं भासत होती. त्यांनी लग्नाला तातडी असल्याचं सांगितलं. लग्न साधेपणानं मंदिरात करूया असं ठरलं. यानंतर मात्र खर्चाचे फोन सुरू झाले. मुलीच्या कपड्यांसाठी पैसे लागतील, लॉजचं बुकिंग बाकी आहेत, पूजा साहित्य. सूरज सगळं ऐकत गेला आणि पैसे पाठवत राहिला. एकूण 1,90,000 रुपये गेले. गावाकडे कर्ज काढून, मित्रांकडून पैसे उधार घेऊन त्याने सगळं मॅनेज केलं. त्याला वाटत होतं, एकदा संसार चालू झाला की सगळं हळूहळू फेडून टाकेन. 6 डिसेंबरला लग्न ठरलं. दुपारी 12:30 वाजता दिपेवडगावच्या हनुमान मंदिरात छोटेखानी सोहळा पार पडला. कुठे बँडबाजा नव्हता, कुठे जमाव नव्हता. फक्त काही नातेवाईक, फुलांच्या 2 माळा, मंगळसूत्र आणि मंत्रांचा आवाज. सूरजच्या डोळ्यात पाणी होतं. कारण आता त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. लग्नानंतर परत कोदरीला पोचलं. आईने उंबरठ्यावर औक्षण केलं, कुंकू लावलं. घरात नवरी आली म्हणून गावभर आनंद पसरला. शेजारी आले, मिठाई दिली गेली, आशीर्वाद झाले. प्रीती शांत बसून होती. कोणालाच काही संशय येण्यासारखं नव्हतं. 3 तास झाले, फक्त 3 तास. सायंकाळचे 4 वाजले असतील. प्रीती उठली आणि म्हणाली, मी शौचासाठी जाऊन येते. साधी गोष्ट. घरच्यांनी काही लक्ष दिलं नाही. पण काही मिनिटांतच गावाच्या रस्त्यावरून धावणारी एक आकृती कोणाच्या तरी नजरेस भरली. आरडाओरडा झाला, नवरी पळतेय. सूरज आणि नातेवाईक धावत सुटले. गावाच्या बाहेरच तिला पकडण्यात आलं. प्रीती आरडाओरड करू लागली, माझं अपहरण होत आहे. तिने तत्काळ पोलिसांना फोन केला. काही क्षणात पोलीस पाटील, पोलीस गाडी घटनास्थळी पोहोचली. सूरज पूर्ण गोंधळलेला, धडधडत्या मनानं उभा होता. नक्की काय घडतंय? पोलीस ठाण्यात चौकशी सुरू झाली. आधी प्रीती रडत होती, बेशुद्ध पडायचं नाटक करत होती. पण हळूहळू चौकशी खोलवर गेली. फोन कॉल रेकॉर्ड्स तपासले. तिच्या आधार कार्डची चौकशी केली आणि मग धक्का. आधार कार्ड बनावट होतं.
नाव मुद्दाम बदलून पतीचं नाव जोडून वेगळं कार्ड बनवण्यात आलं होतं. पोलिसांनी प्रश्न विचारले तसे तिच्या चेहऱ्यावरचं खोटेपणा विरघळू लागला. अखेर तिने कबुली दिली, मी एकटी नाही, मी, मावशी सविता, माया राऊत आणि एजंट प्रल्हाद यांनी मिळून हे सगळं प्लॅन केलं होतं. ही पूर्ण टोळी होती. त्यांची पद्धत ठरलेली. गरजू, वयस्क किंवा एकाकी पुरुष शोधायचा, तातडीनं लग्न जमवायचं नाटक करायचं, दलालामार्फत पैसे उकळायचे आणि लग्न झाल्यावर योग्य संधी साधून पसार व्हायचं. आधी ही पद्धत राज्यात आणखी ठिकाणी वापरली होती अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. सूरजच्या पायाखालची जमीनच सरकली होती. 3 तासांचा संसार, 2 लाखांचं कर्ज आणि समाजात झालेली बदनामी एवढंच त्याच्या हातात उरलं होतं. घरी परतल्यावर आई गप्प बसून रडत होती. गावकऱ्यांच्या नजरा टोचत होत्या. सूरज रात्री झोपू शकत नव्हता. पंख्याच्या आवाजात त्याला एकच विचार सतावत होता, मी इतका भोळा कसा ठरलो? आज प्रीती आणि तिच्या टोळीवर फसवणूक, बनावट कागदपत्र, कट रचने अशा गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात अजूनही असे बळी आहेत का? पोलीस तपास सुरू आहे. लग्न जे आयुष्य जोडायला असतं तेच फसवणुकीचं हत्यार बनले. सूरजसारखे किती तरुण अजून दलालांच्या जाळ्यात अडकणार? विश्वास ठेवणं गुन्हा आहे का? की त्या विश्वासाचा गैरफायदा घेणारे खरे गुन्हेगार? आपण सावध होत नाही तोपर्यंत पुढचा बळी कोण असणार? आज सूरज फसला, उद्या ही वेळ आपल्या वाट्याला येणार नाही ना? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.